नमस्कार. ॲक्टिव्ह बिल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता विरारमध्ये, विरार पश्चिम आणि तिथल्या सेंट्रल पार्कमध्ये जाऊन आपण दोन वहिनींना भेटणार आहोत. श्वेता भोंडे आणि वसुधा मायदेव अशा या दोन वहिनी. एक वहिनी खूप धडपडे आहेत, दुसऱ्या वहिनी शांत आहेत. नेमकं काय आहे जाणून घेऊया. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पहिल्या वहिनी. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव श्वेता संदीप बोंदे. हे आमचे सगळे सेंट्रल पार्कचे परिवार आहेत. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही मुलगी गार्गी. हे मिस्टर संदीप. नमस्कार. धन्यवाद. दिवस आजचा आनंदाचा, सेंट्रल पार्कमधील सर्वांचा, होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आणि खास करून आदेश भाऊजींच्या भेटीचा. अहो प्रयत्न पैठणी जिंकण्याचा दोघींनी साहजिकच करायचा, पण त्याहीपेक्षा आनंद मानायचा तो झी मराठी टीमच्या घरी येण्याचा. विषय झी मराठीच्या कौतुकाचा आणि आदेश भाऊजींच्या हजरजबाबी आणि खेळकर स्वभावाचा कधीच नाही संपायचा. छंद आहेच आम्हाला गाण्याचा, योग येईलच पुन्हा भेटण्याचा. देवा आशीर्वाद दे मोलाचा, झी मराठीच्या भरभराटीचा आणि उत्तरोत्तर प्रगतीचा. धन्यवाद. वा वा वा, खूप छान, खूप छान. आपलं नाव काय म्हणालात? माझं नाव अनुश्री मोडक. वा वा, छान. म्हणजे तुम्ही कविता करता? ही माझ्या सासूबाईंनी कविता केली आहे, खास तुमच्याकडे वाचायला दिली. सुरुवात करूया गप्पांना. नोकरीला कुठे होता? मी नोकरीला अंधेरीला आहे. ऑफिस तिथे. मग मिस्टर तिथेच भेटले का? हो. काय गोड हसल्या ना. त्या हसण्यातच इतकी गंमत होती ना, बरंच काही सांगून गेले. मला सांगा नेमकं काय झालं, या हसण्यामागचं रहस्य काय? आम्ही 4 वर्ष आमची ओळख होती. ते नेटवर्क इंजिनियर असल्यामुळे IT साठी आम्हाला कॉम्प्युटर सपोर्टला वगैरे ते लागायचे. मी नॉर्मल प्रोसेसिंग लेवलला होती आणि सपोर्टिंगसाठी ते होते. आणि तिथे तुमचं नेटवर्क जुळलं. हो ना? हो. नाही कसं काय? 4 वर्ष आम्ही एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे आम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर आमची अशी ओळख होती, म्हणजे फ्रेंडशिप सारखं होतं. बरं. पण असं काही ध्यानीमध्ये नव्हतं की ते प्रपोज करतील किंवा पुढे काय असं होईल. मग हा व्हायरस, म्हणजे छान व्हायरस जो आहे तो कधी घुसला? तो साधारण आम्हाला 2007 मध्ये. कसं काय? त्यांनी समोरनं प्रपोज केलं. हो. मग त्यांनी विचारल्यानंतर तुमचा कम्प्युटर हँग झाला असेल ना? काय झालं? शॉक झालेली मी. हो. बरं, बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. बसा. नमस्कार. तुम्ही असे दबकत का? म्हणजे असं गुहेत वगैरे जाताना एखादा माणूस कसा घाबरेल, त्यात मला तुमच्याकडे बघताना तुम्ही म्हणजे असे दबकत आलात का? हो असं केलं? नाही, सहज म्हटलं हळूच जाऊया, काय चाललंय बघूया. जसं हळूच यांना प्रपोज केलं तसं. हा, तुमच्या कधी मनात आलं की आता यांना विचारावं आपण असं लग्नासाठी, असं कधी वाटलं? मैत्री होती, स्वभाव चांगला होता, तर म्हटलं एक कास्ट मध्ये पण आहे, म्हणजे अपोज येणार नाही दोन्ही घरातून, तर विचारायला काय हरकत आहे. बरोबर नाही तर काय. हा, म्हणजे तुम्ही कम्प्युटर बघायला जायचात का मुलीच बघायचात नाही दरम्यानच्या काळात? नाही, तिथे कोणाला असे काही कंप्लेंट्स वगैरे असतील तर मला जावं लागायचं, कारण का मी तिथे टीम लिडरच्या पोस्टवरती असल्यामुळे कोणाच्या कंप्लेंटसाठी डिपार्टमेंटमध्ये फिरायला लागायचं. साधारणतः इतरांच्या येणाऱ्या कंप्लेंट आणि यांच्या कंप्लेंट यांच्यात काय म्हणजे प्रमाण जास्त होतं का? नाही, असं नाही, थोडंफार असं. तुम्ही मुद्दामच पहिल्यांदाच गेल्यावर बिघडवून ठेवायचात की जेणेकरून 2 दिवसात परत कम्प्युटर बघायला जावं लागेल, असं काही केलं होतं? नाही, असं कधी काही केलं? बरं, चला मी आता त्यांना एक प्रश्न विचारतो घरातला. तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही मला सांगा की तुमच्या किचन मध्ये कॅलेंडर किती आहे? 3. अभिनंदन, उत्तर बरोबर. आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, पण त्याआधी तुम्ही एक चिठ्ठी घ्या आणि तो जो शब्द आहे तो उखाण्यात आला पाहिजे, असा उखाणा घ्यायचा. काय आलाय शब्द? नाक. नाक. अरे देवा. घ्या. कल्याण ते डोंबिवली पेरले होते गहू. बरं. श्वेताचं नाव घेताना, श्वेताला जवळ घेताना आली नाकेनं. वा, कल्याण ते डोंबिवली गव्हाचं पीक येत आहे, पहिल्यांदा कळलं मला. घ्या तुम्ही एक चिठ्ठी उचला. आता बघूया यांची क्रिएट काय आलाय. हा, राग आलाय. अच्छा, शब्द आलाय. राग. घ्या. आठवड्यातून एकदा संदीपराव, आठवड्यातून एकदा दाखवा तरी एकदा बाग.
नाहीतर येईल मला राग. असा हसत राग येतो का हो कोणाला? हा, हा, मला येईल राग. कसले नेता आहेत बागेत ते, एकटेच जातील. यानंतर मी गप्पा मारणार आहे, पण एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. कोण बोलणार? तुम्ही? चला, काय बघा बायकोसाठी काय म्हणजे, हा, आव्हान स्वीकारलंय. किती वर्ष झाले लग्नाला? 4. कुठे झालं लग्न? ठाण्याला. कुठे? ठाण्याला संतोषी सभागृह. आणि मग हॉलमध्ये कसे पोहोचलात ठाण्यावरून? आम्ही 4 चाकी वाहन केलं होतं. 4 चाकी वाहन केलं होतं. आणि त्याच्यात तुम्ही किती जण बसले होते? आम्ही 4 जण होतो. कशात बसले होते? 4 चाकी वाहन. पण कशात? म्हणजे खाली सतरंजी घातली होती की काय? म्हणजे कसं काय वाहनात? आसनावरती बसलो होतो. आसनावरती बसला होता. इथेच बक्षीस गेलेलं आहे. वा 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 वा. आसनावरती इथे बक्षीस पूर्ण मिळालंय, म्हणजे त्याच्या पुढे काय होऊ शकत नाही. तुम्ही पण असं बोलू शकला असता. चला, प्रयत्न करा, आपण गप्पा मारूया. तुम्ही सांगा, हे कुठे कुठे फिरायला नेतात तुम्हाला? हे आम्हाला नेलं तरी एक फेरफटकाच मारायला नेतात. फेरफटका मारायला नेतात. बर, मग इकडनं तुम्ही ऑफिसला अंधेरीला कसे जाता? मी इथून 3 चाकीने जाते. 3 चाकीने. आणि कुठे तिथून जाता? आगगाडीने. आणि पुढे आगगाडीने जाता. वा वा. आगगाडी कशावर चालते? इंधनावर. इंधनावर चालते. क्या बात आहे, सुंदर. दोघांनी अगदी ठरवलेलं होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. धन्यवाद. चला भेटूया त्यावर. नमस्कार. नमस्कार. बापरे, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ वसुधा वासुदेव मायदेव. माहेरचं नाव? मोसमी कुलकर्णी. बरं, माहेर कुठलं? डोंबिवली. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी आई नमस्कार आई. आणि ही माझी वहिनी. नमस्कार. ही माझी मुलगी काय नाव? मेघना. मेघन. नमस्कार. माझे मिस्टर. नमस्कार. आणि हा आणि सगळा आमचा नमस्कार. सेंट्रल परिवार. बरं, इथेच आहे असं नाही, इथेच सगळे इथे सुद्धा भरपूर सगळे. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना. लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय? यांची मावशी होती डोंबिवलीला राहिलाय, हा, त्यांच्या थ्रू जमलं. कोणी म्हणजे त्यांनी पसंत आधी केलं की तुम्ही आधी केलं? आधी त्यांनी केलं. आधी त्यांनी केलं, मग तुम्ही तुमचा होकार कळवला. किती दिवसांनी? 9 दिवसांनी. का 9 दिवस? काय विचार करत होता तुम्ही? नाही, आधी 9 दिवस त्यांच्याकडनं काही उत्तर आलं नाही. अच्छा, ऍक्च्युली. जरा बोलवा त्यांना, असं का केलं त्यांनी मला विचारायचं. बोलवा. या बसा. नमस्कार. 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 9 दिवस कसला विचार करत होता? म्हणजे मला असं वाटत होतं की मला ती आवडलेली आहे, हा, पण तिच्या मनात मी आहे की नाही या संभ्रमात मी होतो. 9 दिवस. मग 9 दिवसांनी काय नाही, साक्षात्कार पण तेव्हा काही असा एक प्रॉब्लेम पण झाला होता, ज्याच्यामुळे त्यांना थोडा लेट झाला. काय? आमची आजी, म्हणजे यांची आजी होती जी पडली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे थोडे ते त्याच्यामध्ये पण होते. त्यामुळे त्यांना लगेच बाजू घेतलीत ना त्यांची. बरं, मला सांगा की तुम्ही काय म्हणजे काय करता आता? मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आणि इथे कोण कोण असतं? इथे आम्ही दोघं, मुलगी आणि आई गावाला चिपळूणला असते. बरं, चिपळूण. म्हणजे तुमचं गाव चिपळूण? चिपळूण. खुद्द चिपळूण? हो, खुद्द चिपळूण. चिपळूण म्हटल्यानंतर तुम्ही गाणं तर नक्कीच गात असणार. हो. गाता ना? हो. व्हेरी गुड. आणि तुम्ही नाचत असणार. काय झालं, सगळे का खुश झाले एवढे? कधी डान्स करते. होय ना? व्हेरी गुड. एक गाणं गायचं आणि तुम्ही नाचायचं. एक गाणं. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा. जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा. सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा. सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा. वा 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 वा. बरं, कुठला नाच केला होता तुम्ही? ऐका दाजीबा. हा? चला टाळ्या होता सगळ्यांनी, टाळ्या बोलूया होता. जरा. ऐका दाजीबा. ये मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल लगे तेरा देवा,
नहीं तुझसे है बात. ऐका ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. अरे वा 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 वा. काय सुंदर नाचलात तुम्ही. हा बरं, यांचं घरात कितपत लक्ष असतं? भरपूर. भरपूर. म्हणजे जेव्हा जेव्हा घरी असतात तेव्हा तेव्हा ते व्यवस्थित बघतात. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा तुमच्या बेडरूमच्या भिंतीवर किती गाड्यांचे चित्र चिकटवलेले आहेत? 12. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. यातली एक चिठ्ठी उचला कुठलीही आणि त्यातला शब्द उखाण्यात असेल असं उखाणा घ्यायचा. विश्वास. विश्वास घ्या. होम मिनिस्टर या कार्यक्रमावर आमचा सर्वांचा आहे विश्वास आणि वसुदेचं नाव घेतो ती आहे माझा श्वास. अरे वा, अभिनंदन. किती छान. घ्या उखाणा. ढंग. वासुदेवरावांचा कधी कधी बघून ढंग, माझा उडतो रंग. क्या बात आहे. वा. यानंतर मी गप्पा मारणार, पण एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. तुमच्यापैकी कोणाशी बोलू सांगा. कॉलेज कुठलं? शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी. बरं, तिकडनं मुंबईला कसे आलात तुम्ही? आगगाडीने. आगगाडीने. मग काय कशात बसायचात तुम्ही आगगाडीत? आगगाडीतनं उतरल्यानंतर 3 चाकी. व्हेरी गुड. आणि मग इकडे साधारणतः हे जे लाईट जातात येतात त्याला काय म्हणतात? इंग्रजीत लोड शेडिंग म्हणतात. म्हणजे तेच. आणि मराठीत काय लिहितात? लोड शेडिंग. बरं ठीक आहे. भार इकडे नियमन. बक्षीस गेलं. भार नियमन. हा, भार पण नियमन. तिथेच गडबड झाली आणि हे बक्षीस यांनी घालवलेलं आहे. पण अजूनही वहिनी, तुम्ही जर एकही इंग्लिश शब्द वापरला नाही तर ते बक्षीस तुम्हाला मिळू शकेल. मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा फिरायला कुठे गेलात दोघे एकत्र? फिरायला हा. महाबळेश्वर. मग मुंबईवरून तिकडे कसे गेलात महाबळेश्वरला? महाबळेश्वरला 4 चाकी गाडी असते त्याने. 4 चाकी गाडीने दिवसभर फिरत होता? हो. बरं, कशावरून फिरत होता? चालत. ह्यांना चालत जास्त आवडतं ना. हो का? किती वर्ष चालतायत ते असे? आवड आहे त्यांना. अभिनंदन. चला, इथपर्यंत तर मजल मारलेली आहे. पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.